हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमच्या सर्वांचा मित्र रोहन जगताप, तुमच्या सर्वांचा आवडता रोहन जगताप व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही माझे कोकणातले सर्व व्हिडिओ बघितले असतील अशी मी आशा व्यक्त करतो. तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलात आणि तो व्हिडिओ खूप जणांनी पाहिलात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर आलो आहे कारण मी आत्ता चाललो आहे अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूरला. माझा एक मित्र आहे योगेश, त्याचा मला फोन आला की तो म्हणला की आपण गाणगापूरला आणि तुळजापूरला जाऊयात आणि अक्कलकोटला जाऊयात. तर मी त्याला म्हणलं ठीक आहे, जाऊयात. तर आत्ता आम्ही हडपसरवरून निघतो आहे. माझ्याबरोबर माझा मित्र योगेश, शुभम असे आम्ही 3 जण चाललो आहे. आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात बेकराईनगर हडपसर येथून केली. प्रवासाची सुरुवात करताना आम्ही आमच्या फुरसुंगी गावचे ग्रामदैवत शंभू महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं. अतिशय सुंदर बांधलेलं हे मंदिर जिथे पाऊल टाकताच मन शांत होते. महादेवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही आत्ता फुरसुंगीवरून पुणे सोलापूर हायवेला आलो आणि तिथूनच तुळजापूरकडे मार्गस्थ झालो. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून ओळखली जाते. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेलं हे पवित्र शक्तिपीठ आहे. इंदापूरच्या पुढे आल्यानंतर आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. माझ्या पाठीमागे दिसतोय तो पुणे सोलापूर हायवे आहे. सोलापूरमध्ये प्रवेश करता करता आम्हाला संध्याकाळ झाली. पुढे आम्ही सोलापूरमधून तुळजापूरकडे लेफ्ट घेऊन तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो. आम्ही 9:30 वाजता तुळजापूर येथे पोहोचलो. समोरच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. इतिहासात असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आई तुळजाभवानीने भवानी तलवार दिली होती. त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धेचंच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं महत्त्वाचं स्थान आहे. आत्ता आम्ही तुळजापूरमध्ये आलेलो आहे मित्रांनो. शनिवारची संध्याकाळ आहे, गर्दी झालेली आहे भरपूर. दर्शनाला जात असताना तुळजापूरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी देवीच्या पूजेचे सामान, ताजे हार, ओरिजिनल हळद कुंकू, कवड्याच्या माळा आणि अनेक भक्तिपूर्ण वस्तूंची दुकाने दिसली. तो सगळा माहोल पाहून मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. आई तुळजाभवानीच्या दर्शनाआधीच मन भक्तीने भरून आलं.
हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, राजे शहाजी महाद्वार. इथूनच आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. आत्ता आपण आलो आहोत आई तुळजाभवानीच्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यात, जिथे दर्शन पास मिळतो. इथे भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहे. फ्री दर्शनासाठी धर्मदर्शन आणि मुखदर्शन आहे, तर पेड दर्शनात 200 आणि 500 रुपयाचा पास आहेत. ही रक्कम मंदिराच्या देखभालीसाठी देणगी स्वरूपात घेतली जाते. आम्ही 200 रुपयाचा पास काढला, ज्यासाठी साधारण अर्धा ते 1 तास दर्शनासाठी लागतो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर डाव्या हाताला जे ठिकाण दिसतं त्या ठिकाणाला श्री कल्लोळ तीर्थ असे म्हणतात. ज्यावेळी देवीने महिषासुराचा वध केला त्यानंतर देवीला स्नान घालण्यासाठी सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर जो पाण्याचा कल्लोळ उडाला त्याच्यामुळे इथं या तीर्थकुंडाला कल्लोळ तीर्थ असं नाव पाडण्यात आलं. मंदिराच्या थोड्या पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला उजव्या सोंडच्या गणपतीचे दर्शन होतं. ते दर्शन घेऊन आम्ही पुढे आत आलो आणि समोर मंदिराचा कळस दिसताच मन अगदी भरून आलं. आज देशभरातून हजारो भाविक आईच्या दर्शनासाठी इथे येतात. मनोभावे दर्शन घेतल्यास आई तुळजाभवानी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. या मंदिराचे पुरावे 13व्या शतकापर्यंत सापडतात. मात्र हे मंदिर त्याही आधीपासून अस्तित्वात आहे. सुरुवातीला आदी शंकराचार्यांनी देवीचं सिंहासन स्थापन करून ही मूर्ती प्रतिष्ठापित केली असल्याचे मानले जातं. आई तुळजाभवानीची ही मूर्ती गंडकी शिळेची बनलेली आहे. गंडकी नदीत मिळणाऱ्या पाषाणाला आणि विशेष पवित्र दगडाला गंडकी पाषाण म्हणतात आणि याच पाषाणातून ही दिव्य मूर्ती घडवली आहे. घरी आईला फोन करून विचारलं तर आई म्हणाली, देवीला साडी आणि ओटी घे. म्हणून आम्ही खण, नारळ आणि साडीची ओटी घेऊन आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आत गेलो. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस एक दगड आहे. त्या दगडाला चिंतामणी किंवा सुकनावती दगड असे म्हणतात. हा चिंतामणी दगड आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.
आई तुळजाभवानीला मनसोक्त नमस्कार करून आम्ही बाहेर येऊन आरती केली. तेवढ्यात आमचा तुळजापूरचा मित्र आदित्य म्हणाला, देवीसमोर महादेवाचं मंदिर आहे, आधी त्याचंही दर्शन घेऊया. मग आम्ही परत मुखदर्शनाकडे गेलो आणि आदित्य आम्हाला थेट मंदिरात घेऊन गेला. महादेवाच्या मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन झालं, त्याबद्दल आदित्यचं मनापासून आभार. नंतर देवीची आरती झाली. आम्हाला आरती आणि देवीचा अंगाराही मिळाला. खूप छान दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो. देवीचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. आमचे तुळजापूर येथील मित्र आदित्य आणि शिव यांनी छान दर्शनासाठी खूप मदत केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही तुळजापूरहून अक्कलकोटकडे निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला तुळजापूरच्या दर्शनाचा हा व्हिडिओ आवडला असेल अशा आशेने मी थांबतो. धन्यवाद.